आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे वासुदेवा, हे भ्राताश्री, मी माझी पहिली प्रतिज्ञा पूर्ण केलेली आहे। मी दुरात्मा दुःशासनाचा वध केलेला आहे। मी त्या दुष्टाला शासन करून त्याच्या रक्ताने माझे हात रंगवले आहेत। आता मी त्या पापी दुःशासनाच्या रक्ताने पांचालीचे केस धुणार आहे। तिच्या केसांची तृष्णा भागवणार आहे। तिच्या केसांमध्ये धुमसत असलेल्या प्रतिशोधाच्या ज्वालामुखीला शांत करणार आहे। दुःशासनाची छाती फोडून त्याचं रक्त ओंजळीत घेऊन भीम द्रौपदीकडे आला। द्रौपदी याच क्षणाची वर्षानुवर्षे वाट बघत होती। भर सभेत झालेल्या अपमानाच्या अग्नीत इतके वर्ष होरपळून आज तो अग्नी शांत होणार होता। आज इतक्या वर्षांनी द्रौपदी डोळ्यासमोर परत एकदा तो सभेतील प्रसंग जिवंत करत होती। पण आज त्यात तिच्या अपमानाचा सूड उगवल्याचं समाधान तिला लाभणार होतं। तिने भीमाच्या उंजळीतलं रक्त घेऊन ते आपल्या केसांना लावलं आणि तिच्या अपमानाच्या सुडाचा अग्नी तिने शांत केला।
माझा पुत्र दुःशासनाचा इतका भयंकर मृत्यू दुःशासन असं वाटत आहे त्या भीमाचा गळा या दोन्ही हातांनी असा आवळून टाकावा की त्याच्या तोंडून आवाजही फुटता कामा नये. सावरा महाराज, स्वतःला सावरा. गांधारी, कौरवांच्या नशिबी आता फक्त धारातीर्थी पडणं आणि जमिनीवरची धूळ चाखणं इतकंच उरलं आहे. हो महाराज, सर्व काही मातीत मिळालं आहे. सगळं नष्ट झालं आहे. माझ्या सगळ्या प्रिय पुत्रांनी मृत्यूशी गळाभेट घेतलीये. फक्त उरला आहे तो एकटा दुर्योधन. परंतु त्याचे आयुष्यही मृत्यूच्या अंधकाराने ग्रासले गेले आहे. नाही महाराज, नाही. आता आपण या सत्याचा स्वीकार करायला हवा गांधारी, स्वीकार करायला हवा. आणि आपण आपला अपराधही स्वीकारायला हवा. आपण आपल्या सर्व दिवंगत पुत्रांचे अपराधी आहोत. आपण आपले माता पिता असण्याचे कर्तव्य, आपला धर्म नाही निभावू शकलो. आपल्या मुलांना विनाशाच्या मार्गावरून पुढे जाताना नाही थांबवलं महाराज, नाही थांबवलं. होय गांधारी, होय. कृपाचार्य, कृपाचार्य, ही गोष्ट तुमच्या ऐवजी अजून कोणी सांगितली असती ना तर आतापर्यंत त्याची मान उडवली असती. पण तुमच्या बद्दलच्या आदराने माझे हात बांधले गेलेले आहेत. तुम्ही मला असा भ्याडपणाचा धडा देताय. मला, या दुर्योधनाला तुम्ही सांगताय की मी युद्धभूमी सोडून निघून जाऊ, एखाद्या भ्याडाप्रमाणे कोपऱ्यात जाऊन आपलं तोंड लपवून घेऊ. कृपाचार्य, मला माहितीये हे युद्ध मी हरलेलो आहे, पण मी हिम्मत अजून हरलेलो नाही. कृपाचार्य, अजून हिम्मत हरलो नाहीये मी. युवराज, मी तुम्हाला युद्धभूमी सोडून जाण्याचा सल्ला तुमच्या भावना दुखावल्या जाव्यात म्हणून नाही दिला. पांडवांशिवाय दुसरं कोणी माझ्या भावनांना, माझ्या आत्म्याला ठेच पोहोचवू शकेल. त्यांनी माझ्या 99च्या 99 बंधूंचा वध केलेला आहे. माझ्या सर्व मुलांना मारून टाकलंय आणि माझ्या परममित्राचा कर्णाचाही वध केलेला आहे. आणि आज तुम्ही पाहिलत ना, माझा भाऊ, माझा शेवटचा भाऊ दुःशासन, त्याची पण बिभत्स हत्या केली. किती तडफडवून तडफडवून मारलं त्याला. त्याचे हात तोडून फेकून दिले. तो बिचारा एखाद्या शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या पक्षासारखा फडफडत राहिला. फडफडत फडफडत. आणि एवढं करूनही त्यांच्यातली पशुता शांत नाही झाली.
आपल्या दोन्ही हातांनी त्याने त्याची छाती फाडून त्याचं रक्त प्यायला तो त्याचं रक्त आणि मी आता त्या भीमाला आणि पांडवांना सोडून देऊन स्वतःचे प्राण वाचवायला पळून जाऊ? नाही कृपाचार्य, कदापि नाही, कदापि नाही. परंतु युवराज, आपण या क्षणी पांडवांचे काहीही बिघडू शकत नाही. आपली संपूर्ण सेना नष्ट झाली आहे. आता आपण केवळ 4च योद्धे उरलो आहोत. कितीसा वेळ युद्ध करणार? तेव्हा उद्या युद्ध करण्याचा काहीच लाभ नाही. युद्ध उद्या नाही होणार, आज होणार. आज रात्री. आज रात्री? हो, आज रात्री पांडव जेव्हा आपल्या शिबिरात आपल्या विजयाची स्वप्न बघत आरामात झोपले असतील, तेव्हा मी एकटाच गदा घेऊन त्यांच्यावर तुटून पडेन. अगदी 5 पांडव जरी नाही सापडले तरी कमीत कमी 1 पांडव तरी मारला जाईल माझ्याकडून. परंतु हा अधर्म आहे, क्षत्रियांच्या नीती विरुद्ध कार्य आहे. आणि तुम्ही जो मला युद्धभूमीतून पळून जाण्याचा सल्ला दिलाय तो काय क्षत्रियांच्या नीतीनुसार आहे? क्षत्रिय योद्धा एक वेळ आपला प्राण देईल पण पळून जाणार नाही. मी तुम्हाला माझ्या जीवाच्या भीतीने तुम्हाला पळून जायला सांगत नाहीये युवराज. मग कशासाठी सांगता आहात? ज्याप्रमाणे युद्धाचा आरंभ होण्याचे काही नियम असतात त्याप्रमाणेच युद्धाच्या समाप्तीचेही काही नियम निश्चित आहेत युवराज. जोवर एखादा राजा शस्त्र खाली नाही टाकत आणि जोपर्यंत जिंकणाऱ्या राजाला शरण जात नाही किंवा त्याचा वध नाही केला जात, तोवर त्या दुसऱ्या राजाचा विजय पूर्ण होत नाही. आणि मग धर्मानुसार युद्ध संपत नाही, कारण तो दुसरा राजा पुन्हा समोर येऊन युद्ध करू शकतो. आणि त्याने समोर येऊन पुन्हा युद्ध करण्यासाठी गरजेचे आहे की त्याने जिवंत राहावे. गुरु कृपाचार्य बरोबर सांगतायत युवराज. आपण अजून ना शस्त्र टाकली आहेत, ना शत्रूला शरण गेलो आहोत आणि ना युद्ध समाप्तीची घोषणा केली आहे, ना आपला वध झाला आहे. आणि जोवर तुम्ही जिवंत आहात युवराज, तोवर पांडव हवा असूनही विजयाची घोषणा करू शकत नाही. तुम्ही स्वतःच पांडवांच्या शिबिरात जाऊन स्वतःचे बलिदान देऊन त्यांना विजयोत्सव साजरा करण्याची संधी देता कामा नये युवराज. याचाच विचार करून मी तुम्हाला सल्ला दिला होता की उद्या सकाळी युद्धभूमीवर उतरून स्वतःच्या मृत्यूचा तमाशा बघण्याऐवजी तुम्ही रात्रीच्या अंधारात अशा एखाद्या कोपऱ्यात जाऊन लपा की जिथे पांडवांची सावलीही पोहोचू शकणार नाही युवराज. आणि या दरम्यान आपण आपली सेना पुन्हा उभी करून स्थिती मजबूत करूया. असे केल्याने शत्रू तुम्हाला भ्याड जरूर म्हणतील, पण हा आपल्या कूटनीतीचा एक भाग असेल ज्यामुळे आपण हे युद्ध पुन्हा जिंकू शकतो. मित्र अश्वत्थामा, माझं सर्वस्व गमावल्यानंतर ना मला हे युद्ध जिंकावंसं वाटतं, ना मला स्वतःला जगावंसं वाटतं. परंतु मला मरण्या अगोदर त्या 5ही पांडवांचा सर्वनाश करायचा आहे. माझी केवळ एकच इच्छा होती की मी या भारतवर्षाचा सम्राट बनावं. परंतु आता प्रत्यक्ष देवाने समोर येऊन मला सम्राटपद देऊ केलं तरी ते मी धुडकावून लावेन आणि त्या बदल्यात त्याच्याकडून 5ही पांडवांचा सर्वनाश करण्यासाठी शक्ती मागून घेईन. मी त्या 5ही पांडवांच्या सर्वनाशासाठी काहीही करायला तयार आहे. आपल्या माथ्यावर पळपुटा असण्याचा कलंक लावायला आणि कुठेही जायला तयार आहे मी अश्वत्थामा. कुठेही जायला तयार आहे. युवराज,
तुम्ही हा निर्णय भावूक होऊन घेतला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा त्याचा विचार करावा. अति भाऊक तर मी तेव्हा झालो होतो कृपाचार्य, जेव्हा मी तुमच्या सल्ल्यावर आणि तुमच्यावर रागावलो होतो. तुम्ही अगदी योग्य सल्ला दिला होता. आता मी तुमच्या या सल्ल्याचा आदेश समजून पालन करीन. मला निघण्याची आज्ञा द्यावी कृपाचार्य. परंतु तुम्ही जाणार कुठे? कुरुक्षेत्राच्या उत्तरेला जे सरोवर आहे तिथे. परंतु युवराज, तुम्ही त्या सरोवरात कसे लपणार? मला पाण्याला स्तंभित करण्याची विद्या येते. मी पाण्याच्या आत लपून त्या पाण्याला अचल करून टाकेन. आणि जर मला पांडव शोधता शोधता तिकडे आलेच तरी त्यांना कळणार नाही की पाण्यात कोणी मनुष्य लपला आहे. युद्धात पूर्णपणे परास्त झालेला आणि निराशेच्या गर्तेत बुडालेला दुर्योधन शेवटी रणभूमी सोडून एकटाच जंगलाच्या दिशेने निघाला. रात्रीच्या अंधारात तोंड लपवून एखाद्या पळपुट्यासारखा लपत छपत जाणारा दुर्योधन म्हणजे एक अतिशय दुर्दैवी दृश्य होतं. काहीच दिवसांपूर्वी हस्तिनापूरचा युवराज असलेला दुर्योधन आज त्याचं सर्वस्व गमावून बसला होता. आपल्या भावाच्या, मित्रांच्या आणि आप्तांच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी कृपाचार्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालायचा त्याने निर्णय घेतला होता. पण त्याला हे ठाऊक नव्हतं की हा मार्गच त्याला सर्वनाशाच्या दिशेने घेऊन चाललेला आहे. बंधु स्वजन लुटा कर सैन्य धन निर्धन होकर अब ये सोचता है हारने को क्या बचा है जीत कर भी लाभ क्या है.
से होके भयाकुल अब ये सोचता है मारने को क्या बचा है जीत कर भी नाम क्या है दुर्योधन गवा बंधु स्वजन लुटा कर सैन्य धन निर्धन होकर अब ये सोचता है हारने को क्या बचा है जीत कर भी लाभ क्या है त्या भ्याडासाठी आपल्या सर्व नातेवाईकांनी आणि मित्रांनी कितीतरी राजांनी या युद्धात आपले प्राण गमावलेत. पण दुर्योधनाने रणभूमीचा त्याग करून त्या सर्वांचा अपमान केला आहे. कोणत्याही नीतीनुसार त्याने रणभूमी सोडायला नको होती. जर तो युद्ध करताना मारला गेला असता तर माझी मान गर्वाने उंच झाली असती. परंतु युद्धभूमीतून पळून जाऊन त्याने माझे मस्तक लाजेने झुकवले आहे. आणि आता मी एका योद्ध्याची माता नाही तर एका भ्याडाची माता ठरले आहे. जेव्हा या युद्धात माझे एक एक पुत्र मारले जात होते तेव्हा मी दिवस रात्र हीच प्रार्थना करत होते की या युद्धात माझा कमीत कमी एक पुत्र तरी जिवंत राहावा. पण मला माहित नव्हतं माझा तो पुत्र असा भ्याड निघेल. पांडवांच्या पराभवाची स्वप्न पाहत होते. आंधळे कुठले? आंधळे? तू कुणाविषयी बोलतो आहेस? अर्थात हस्तिनापूरच्या आंधळ्यांविषयी बोलतोय. एक तो हस्तिनापूरचा अंध राजा आणि दुसरा त्याचा पुत्र दुर्योधन, जो आपल्या महत्वाकांक्षेमुळे आंधळा झालेला आहे. परंतु काळाने त्याची ही स्वप्न चिरडून टाकलेली आहेत आणि सिद्ध केलेलं आहे की आंधळ्यांना स्वप्न बघण्याचाही अधिकार नसतो. ज्या डोळ्यांनी स्वप्न बघण्याचा अपराध केला होता तेच डोळे आता अश्रू ढाळण्याचा दंडही भोगत असतील.
भीमसेन, तुला काकाश्री धृतराष्ट्रांचे नाव आदराने घ्यायला हवे. भ्राताश्री, मी कुठे चुकीचं बोललो? हस्तिनापूरचा सम्राट आंधळाच तर आहे ना, आणि त्याच्या अंधत्वामुळेच तर हा महासंग्राम आणि हा भयंकर नरसंहार झालेला आहे. तरीही तुला त्यांचे नाव आदरपूर्वकच घ्यायला हवे भीमसेन. ते आपले ज्येष्ठ आहे आणि त्यांना इतक्या कठोर शब्दात संबोधित करणं तुला शोभा देत नाही भीमसेन. तुम्ही त्यांचा ज्येष्ठ म्हणून आदर करत आहात, पण हा अंध सम्राट तर कुरुकुलाला कलंक लागलेला आहे. कलंक. भीमसेन, तातश्री तुझ्या पित्या समान आहे. भ्राताश्री, तातश्री अर्थात पिताश्री. हे भीमसेन, तू त्यांचा असा तिरस्कार करू नकोस. तुम्ही करा त्यांच्यावर प्रेम, द्या त्यांना तुम्ही आदर, पण ज्या ज्येष्ठाने गुरुकुलाचा सर्वनाश केला, मी त्यांचा सन्मान नाही करू शकत. सन्मान मिळवण्यासाठीही योग्यता असावी लागते. भ्राताश्री, आपण विसरले असाल, पण मी विसरू शकत नाही तुमच्या या तातश्रींच्या उपकारांना. भीमसेन, तुझ्या मनात तातश्रींसाठी किती कटुता भरली आहे. कटुता का नसावी भ्राताश्री? तुमच्याच या पिता समान महाराजांनी दुर्योधना करवी लाक्षागृहात आपल्याला जाळून मारण्याचे षडयंत्र रचले नव्हते का? काय याच तातश्रींनी हस्तिनापुराचे 2 तुकडे करून खांडव वनाचे ओसाड माळरान आपल्याला राज्य करण्यासाठी दिलं नव्हतं? आणि काय तुमच्या या कुलज्येष्ठाने आपल्या कुलवधूच्या अनादराबद्दल मौन धारण केलं नव्हतं का? मला सांगा भ्राताश्री, काय असे असतात का कुळातले ज्येष्ठ? असे असतात आपले पिताश्री? आम्ही नेहमीच त्यांचे पुत्र होण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कधी आपला पिता बनण्याचा प्रयत्न तरी केला की कधी आपल्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला? सांगा ना भ्राताश्री. भीमसेन, तुझा क्रोध योग्य असेलही, परंतु आपल्या क्रोधावर संयमाचा अंकुश लावता येणंही आवश्यक आहे. भ्राताश्री, तुमच्याच सांगण्यावरून क्रोधाला संयमाचा अंकुश लावला होता, म्हणूनच द्यूत सभेमध्ये माझ्या क्रोधाच्या ज्वालामुखीला मी फुटू दिलं नव्हतं. नाहीतर आज कुरुक्षेत्रावर जे घडले ते हस्तिनापूरच्या राजसभेतच घडले असते. परंतु भ्राताश्री, तुमच्या सांगण्यावरून हातावर हात धरून मी गप्प बसलो होतो, फक्त तुमच्यासाठी. परंतु भीमसेन, हे युद्ध कुणाच्या अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी केलं जात नाहीये. कौरवांनी आपल्याशी छळ कपट केले होते, ते आपल्याशी केले होते, पांडवांशी केले होते, परंतु संपूर्ण भारतवर्षाच्या राजांशी ते केले नव्हते. पण तरीही या जगातले सगळे राजे या युद्धात सहभागी झाले. ते सगळे आपला प्रतिशोध घेण्यासाठी अथवा दुर्योधनाचा प्रतिशोध घेण्यासाठी लढतायत? नाही भीमसेन, नाही. हे महायुद्ध केवळ कुणाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी केले जात नाहीये, तर हे महायुद्ध अधर्म, अन्याय आणि अनाचाराचा नाश करण्यासाठीच केलं जातंय. न्याय आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी केलं जात आहे आणि सदाचाराला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी केलं जात आहे. सत्य, न्याय आणि धर्म याची पुनर्स्थापना करण्याचे आपण केवळ एक माध्यम आहोत भीमसेन. आणि म्हणूनच भीमसेन, अर्जुन आणि याज्ञसेनी, तुम्हीही ऐका. या महायुद्धाची व्याप्ती केवळ अपमानाच्या प्रतिशोधापुरती मर्यादित नाहीये. आणि राहिली गोष्ट आपल्या नातेवाईकांची, तर आपण आपल्या नातेवाईकांचा वध केला आहे, परंतु नात्यांचा नाही आणि ना त्यांच्याविषयीच्या आदराची हत्या केली. आपण देवव्रत पितामह भीष्मांवर प्रहार केले, परंतु ते आपले पितामहच राहिले आणि सदैव आपले पितामहच राहतील. महाराज धृतराष्ट्र आपले पिता नसतील बनू शकले, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण त्यांचे पुत्र नाही.
महाराज धृतराष्ट्रांनी अधर्म केला, परंतु आपण अधर्म कसं करू शकतो? आणि मग आपल्यात आणि दुर्योधन किंवा दुशासनात फरक तरी काय उरेल भीमसेन? तुला माहीतच आहे. आणि शिवाय द्वारकाधीश श्रीकृष्णांनी वारंवार हे सांगितलंय की हे युद्ध धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी होतंय. जर आपण स्वतःच आपल्या प्रतिशोधाच्या आगीमध्ये अंध होऊन धर्माच्या रस्त्यावरून बाजूला गेलो तर मग या धर्मयुद्धाचा उद्देशच नष्ट होईल भीमसेन, उद्देशच नष्ट होऊन जाईल. नाही द्रौपदी, तुझा हा विचार अगदी अयोग्य आहे की युधिष्ठिराच्या लेखी तुझ्या मानापमानाची काहीही किंमत नाही. जेव्हा ते असं म्हणाले की हे इतकं मोठं युद्ध कुणा एकाच्या मानअपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी लढलं जात नाहीये, तेव्हा त्यांच्या बोलण्यात एक गहन सत्य दडलं होतं. त्यातला गूढ अर्थ समजण्याचा प्रयत्न कर. केशवा, तू माझा भाऊ आहेस आणि सखा सुद्धा, तरीही पांडवांची बाजू घेतो आहेस. नाही द्रौपदी, मी ना पांडवांचा पक्षपाती आहे ना तुझा विरोधक आहे. मी तर फक्त धर्माच्याच बाजूने आहे. आणि मला हा विश्वास आहे की मोठा भाऊ कधीही अधर्म करत नाही. त्यांना उगाच धर्मराज नाही म्हटलं जात. आणि म्हणूनच त्यांनी जे काही सांगितलं ते सत्यच आहे. आणि हे सत्य तू आधीच समजून घ्यायला हवं होतंस, कारण तू कोणी सामान्य स्त्री नाहीयेस पांचाली, याज्ञसैनी आहेस तू. तुझा जन्म एका ज्वालेतून झालेला आहे. आता तरी हे सत्य समजून घे की हे युद्ध ना पांडवांचं गेलेलं राज्य परत मिळवण्यासाठी होत आहे आणि ना तुझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी होत आहे. जर हे युद्ध ना माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी होत आहे ना पांडवांचा राज्याधिकार परत मिळवण्यासाठी होत आहे, तर मग या युद्धाची आवश्यकताच काय आहे? हे युद्ध आवश्यक आहे कारण कुणी राजा असो किंवा रंक, त्याचे अधिकार एखादा राजा किंवा कोणीही बलवान आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून हिरावून घेऊ शकत नाही. धर्म हे सांगतो की ही धरती कुणा एकाची संपत्ती नाहीये, तर त्यावर सर्व प्राणी मात्रांचा समसमान अधिकार आहे. आणि जेव्हा या धरतीवर कुणाला अगदी सुईच्या टोका एवढी पण जमीन द्यायला नकार दिला जातो ना, तेव्हा तो या विश्वाच्या विधात्याचा अपमान आहे. त्याने निर्माण केलेल्या धरतीवर त्याचीच रचना असलेल्या मानवाला डोक्यावर छप्पर सुद्धा मिळणार नसेल तर हा अधर्म आहे. जर हे युद्ध झालं नसतं पांचाली, तर या ईश्वराच्या समस्त पृथ्वीवर अधर्मी राजा आणि अधर्माचं राज्य प्रस्थापित झालं असतं. हो द्रौपदी, म्हणूनच म्हणतो मी की या महायुद्धाला मी घडवून आणलंय. हे पांडव, हे तर केवळ माझं माध्यम आहेत. मला या जगामध्ये कौरवांच्या रूपाने वाढणाऱ्या अधर्माचा नाश करण्यासाठी पांडवांची आवश्यकता होती. म्हणून मीच ही लीला घडवून त्यांना माझं माध्यम बनवलं. म्हणजे तू मला पण तुझं माध्यम बनवलंस केशवा, आणि माझा अपमान घडवून आणलास. हो द्रौपदी, मी तुलाही माझं माध्यम बनवलं, कारण तुझ्या माध्यमातून मला जगाला हा संदेश द्यायचा होता की पत्नी पतीचा अभिमान असते, अहंकार असते, घराची मर्यादा आणि कुळाची लज्जा असते. जिचा अपमान करणं महापाप असतं आणि तिला अपमानित करणाऱ्याचा विनाश करणं धर्म असतो.
आणि मी तुझ्या माध्यमातून हेच सिद्ध केलं. लक्षात ठेव द्रौपदी, येणाऱ्या युगायुगांमध्ये संपूर्ण मानव समाज द्यूत सभेत झालेली पांडवांची चूक आणि तुझ्या अपमानातून धडे घेत राहील आणि कधीच धर्माच्या मार्गावरून भटकणार नाही. केशवा, तू खरोखरच माझे डोळे उघडलेस. मला क्षमा कर केशवा, मला क्षमा कर. आपल्या अपमानाचा सूड घेण्याच्या भरात थोड्या काळासाठी मी हे विसरले होते की तू तर भगवंत आहेस. तूच माझ्या लज्जेचं रक्षण केलं होतंस. जर तुला केवळ माझ्या अपमानाचा सूड उगवायचा असता तर त्या क्षणी सूड उगवू शकला असतास, परंतु नाही. तू असं नाही केलंस. तू असं नाही केलंस कारण भगवंत असून एका स्त्रीच्या अपमानासाठी तू लाखो योद्ध्यांचे प्राण कधीच घेतले नसतेस. कधीच घेतले नसतेस केशव. आणि मग तूच तर म्हणाला होतास की तू मनुष्य अवतारात जन्म धर्माची स्थापना करण्यासाठीच घेतलायस. धर्माची स्थापना करण्यासाठी घेतलाय. तू धन्य आहेस केशवा, तू धन्य आहेस. दादा, असं वाटतंय की कुरुकुलाचा कलंक दुर्योधन रणभूमी सोडून पळून गेलेला आहे. काल रात्री आपण आपल्या विजयाच्या आनंदात मग्न राहिलो, म्हणूनच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दुर्योधन कुठेतरी लपलाय. भीमसेन, चल आपण केशवाकडे जाऊया. हो दादा, चला. या केशव. मधुसूदन, दुर्योधनाने रणभूमीवरून पळ काढून त्या समस्त वीरांचा अपमान केला आहे, ज्यांनी या युद्धभूमीत आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. दुर्योधनाच्या या भेकडपणामुळे त्या सर्व वीरांचे आत्मे चिडून उठले असतील. दादा, नशिबाच्या हातातून कोणी पळून तरी किती दूर जाऊ शकणार आहे. आणि मग दुर्योधनाबरोबरच अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा पण तर रणभूमीवर नाहीयेत. म्हणून आपण कौरवांच्या शिबिरात जाऊन सत्य शोधून काढायला हवं. तुझं म्हणणं बरोबर आहे केशव. युयुत्सु. प्रणाम महाराज. आम्ही सगळे आता एकत्र कौरवांच्या शिबिरात जात आहोत. मला असं वाटतंय की तूही आमच्या बरोबर ये. जशी आज्ञा महाराज. या केशव. या भ्राताश्री.
युयुत्सू, आज्ञा महाराज. काय या सर्व स्त्रिया आपल्या कुळातल्या आहेत? हो महाराज, दुर्योधन यांना असहाय्य सोडून पळून गेला आहे. परंतु आपण यांना असहाय्य सोडू शकत नाही. युयुत्सू, बोला महाराज. तू या सर्वांना सन्मानपूर्वक हस्तिनापूरला घेऊन जा. हे उत्तरदायित्व मी तुला सोपवतो.